गोराराम मंदिर. ह्याच गोराराम मंदिराचा संबंध रामायणाशी लागतो. हे मंदिर भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या गोऱ्या रंगामध्ये मूर्ती बसवल्या आहेत. यामुळेच याला गोराराम मंदिर असे संबोधले जाते. हे मंदिर 1782 मध्ये माधवराव पेशवे यांचे वकील देवराव हिंगणे यांनी बांधले आहेत. अतिशय प्राचीन बांधकाम यांनी केले आहे. मंदिरामध्येच सुंदर असे कोरीव काम कलाकारांनी केले आहेत. मंदिराच्या आतमध्ये लाकडी स्वरूपाचे कोरीव काम केलेले आहेत. गोराराम मंदिर 1700च्या दरम्यानचा याचा इतिहास आहे. म्हणजे हे आपले प्रभू श्रीराम यांच्या निगडीतच बांधलेले मंदिर आहे. पेशव्यांच्या काळात तो जो वकील होता त्या वकिलाने हे मंदिर बांधलेले. तर काही मंदिरांमध्ये कॅमेऱ्यासाठी अलाउड नाही, त्याच्यामुळे आतली काही वास्तू आपण दाखवू शकत नाही. हे पूर्ण अतिप्राचीन मंदिर आहे आणि पूर्ण लाकडात बांधलेले. गोदा घाटावरच आपल्याला विविध प्रकारचे आयुर्वेदिक औषधं तसेच नदीत सापडणारे जुने नाणी आपल्याला दिसून येतील. मागच्या आजोबांनी संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल. आपण आता तिकडे जाणार आहे. जा तिकडे जाऊन आलो. तुम्ही सांगितलं सगळं, पण तिकडे जाऊन आलो. आता ते नारू शंकर मंदिर आणि निळकंठेश्वर मग आणि ते इकडं ते सीता पंचवटी सीता गुफा तिकडच ना. काळाराम मंदिर ते इकडच ना, बाजूलाच ना रामाच्या मंदिरात. ओके. दादांनी आता सर्व माहिती दिली. तिकडच काळाराम मंदिर आणि सीता गुफा जवळ. आपण आता त्या मागच्या देवीच्या मंदिराकडे जाणार आहे. इथून एकदम संपूर्ण गोदा घाट दिसतोय. तिथं सगळं हस्ती विसर्जन, कोण स्नान करायला येते माग. आपण आता आलोय देवीच्या मंदिराकडे. बाबा हे देवीचं मंदिर आहे. कोणत्या देवीचं मंदिर आहे? सप्तशृंगी मातेचं जे मंदिर आहे हे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे. मागं बघू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवतो मी ते.
नारोशंकर मंदिर अतिशय प्राचीन मंदिर नदी किनाऱ्यावर तयार केले आहेत. या मंदिराचा पण संबंध रामायण महाकाव्याशी निगडित आहे. भगवान श्रीराम यांनी शिव आणि भगवान श्रीराम यांना समर्पित केलेले हे मंदिर आहे. मराठा साम्राज्याचे सेनापती नारोशंकर राजबहादूर यांनी 1742 साली या मंदिराची उभारणी केली. मंदिराच्या आतमध्येच विविध प्रकारचे कोरीव काम कलाकारांनी केले आहे. गाभाऱ्यातच आपल्याला मृत्तिका, गणेश मूर्ती तसेच विविध प्रकारच्या देवदेवतांचे कोरीव काम आपल्याला यात दिसून येतील. इथं मंदिराच्या आत आलो होतो. हा इथं जखमी अवस्थेत बघू शकताय. हिची अवस्था जास्तच विकट झाली. याला कुठेतरी जागे व्यवस्थित जागेत ठेवू, सावलीत. ओके. मंदिरात आपण आता आणि मागे जे सिन्नरला गोंदेश्वर मंदिर होतं तिथं मगरीचं तोंड होतं. आता तिथं जे तोंड ठेवलेलं आहे हे काहीतरी हत्तीच्या पिल्लाचं तोंड आहे असं दिसतं. म्हणजे 1900 पासून नंतर गाईचं किंवा कसले तरी तोंड दिसले आपल्याला, पण हे तोंड डिफरंट आहे. म्हणजे हे 1900च्या आधीचे.